तसं म्हणतो ना, तुला एक दिवस दाखवतेस. गवळ म्हणले कृष्णा, भगवंत म्हणले पोराव हिचा घर नंबर घ्या. घर नंबर घेतला. घर नंबर घेतला आणि रात्रीच्या वेळी तिच्या घरी आले. खोड्या करायची माझ्या भगवंत, खोड्या करायची. खोड्या करत असतो इतक्या खोड्या करायला लागली, इतक्या खोड्या करायला लागली. आणि त्या गवळणीचा घर नंबर घेतला आणि तिच्या घरी गेले. रात्रीच्या घरी गेले. जुन्या काळात दया दुधाचे काय असायचे, काय असायचे बोला बोला, माठ असायचं, शिंका असायचं. हा हा आहे शिंका असायचं. शिंका असायचं. त्या शिंक्यामध्ये असं दही दूध तूप लोणी. आणि माठामध्ये बाजाराला जरी जायचं ना तर ते तशा माठामध्येच घेऊन जायचे. आता सारखे पिटले नव्हते. दही दूध लोणी असं गागर भरून असं बाजाराला भरून जायचं. बाजाराला जात असताना खोड्या करायला लागल्या. आता त्या गवळणीच्या घरी गेले. तिच्या घरी दूध दही ताक लोणी सगळं काही खाल्लं. एक माठ उडला. सगळ्यांचं पोट भरलं होतं. भगवंताचं ब्रीज वाक्यच होतं, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो माठ उरला. म्हणजे काय करायचं, काढला ना माठ. आणि मातुरीच्या जुन्या काळात कौलरू माळ्या असायच्या. माडीतून वर चढले. म्हातारा नेमकी त्या गवळणीचा नवरा बाहेर झोपला होता. ती देवी होती त्याला. भगवंत जे काही वरून बघितलं, जे काही वरून बघितलं, वरून कौलावरून असा माठ काय नवऱ्याच्या देवीवर पडला. नवऱ्याच्या देवीला जखम झाली. दुसऱ्या दिवशी ती कवळण आरडाओरडा करायला लागली. कोणी केलं, कोणी केलं. तेवढ्यात कृष्ण म्हटले माझ्या नादाला लागायला नको. सांगितलं तुला माझ्या नादी लागायचं. गवळणीनं भगवंताचा हात धरला. हात धरला म्हणजे चल येशुदी म्हणते ना, लय माझं बाळ सगुण गुणाचं कानन बाळ दिसतंय गोचर कान बाळ सगुण म्हणते ना. आज रंगी हात पकडले तुला. आणि भगवंताला तिथे ठेवलं. मायेला आणलं. आता माया आली की दरवाजे बंद होते. दरवाजे बंद झाले. रडे माया करिया कंसाचे सैनिक जागे झाले. उत्सव म्हटल्या काहीतरी बाळ जन्माला. कंसाला बोलवून आलं. कंसाला बोलवलं. कंसाने काहीच विचार केला नाही. माया उचलली, फिरवली. माया हातातून सटकली. कंसा अरे मला मारतोय काय, मला मारण्या अगोदर तुला मारणार. गोकुळा जन्माला आलाय. कृष्ण गोकुळी जन्माला. कृष्णाचळ गाभ सुकला. गोकुळामध्ये सकाळ सकाळची वेळ. नंदराजाची बहीण जरा बोला. पिंपरीवाले महिला बोला. काय नाव होतं, बोला 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 पटकन बोला. परत जर कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. काय नाव होतं. सुगंधा नाही, सुनंदा. हा सुनंदा. सुनंदा. सुनंदा उठली. आणि सुनंदा उठल्या उठल्या सकाळ सकाळची वेळ, पहाटेची वेळ. हे असं डोळे चोळत चोळत नंदराजाच्या महालामध्ये आली. सकाळ सकाळची वेळ. नयनरम्य पहाट. चिमण्यांचा किलकिलाट चालू होता. नवला काही आपल्या वासरांना पाजण्याकरता वाट पाहत होत्या. वासर उमरत होती आपल्या माईकडे जाण्याकरता. अमरत होती वासर. चिमण्यांचा किलकिलाट, पाखरांचा कडकडाट होत होता. आता सगळे माई लेकरं आपल्या भेटीसाठी आतुरतेने कर्तक्षणाची वाट पाहत होती. नंदराजाची बहीण उठली. सुनंदा नंदराजाच्या महालामध्ये गेली. यशोदेच्या शेजारी जाऊन बघितलं काहीतरी बाळ जन्माला आलंय. एवढा आनंद झाला. लाला भयो, लाला भयो, लाला भयो. तिथून ओरडत सुटली. नंदराजा पैसे आले. नंदराजा नवला गायचं दूध काढत होते. भैया 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 म्हटले झालं काय. आपको लाला भयो, लाला भयो, तुम्हाला पोरग झालंय. नंदराजा नवला गायचं दूध काढत होते. कुठले दूध काढताना गळ्याचा 9 रत्नाचा हार काढला आणि सुनंदेच्या गळ्यात घातला. एकीकडे सुनंदा गवळण हा आनंद, आणि एकीकडे माझ्या भावाला पोरग झालाय हा आनंद. माझ्या भावानं माझ्या गळ्यात 9 रत्नाचा हार घातलाय हा आनंद. आणि एकीकडे माझ्या भावाला काय झालंय, पोरग झालंय हा आनंद. सुनंदा गवळण होती. या गवळीचं त्या गवळीला सांगायला लागली, गवळण काळजी घ्या.
मी सांगायला